गेंदबाज एक बार फिर तैयार हो गए। बरकत शेख स्ट्राइकर एंड पर, मैन इन फॉर्म। अब तक इस प्रतियोगिता में कमाल की बल्लेबाजी की है बल्लेबाज रोहित पोल ने। एक बार फिर उनके ऊपर जिम्मेदारी रहेगी टीम आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड़ की। बड़ा शॉट खेलने का प्रयास था, अंदरूनी किनारा था, लेकिन विकेट कीपर काफी क्लोज थे। टाइम बिल्कुल नहीं था विकेट कीपर के पास। डॉट बॉल, अच्छी गेंद एक बार फिर बरकत की। ऑफ स्टंप के बाहर बड़ा शॉट खेलने का प्रयास, एक बार फिर उछाल से बिट हुए, थोड़ी सी कम उछली है गेंद जिस उछाल की अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज वहां से। 2 गेंदे हो चुके हैं, स्कोरबोर्ड के ऊपर कोई रन नहीं। 6 ओवरों का यह मुकाबला है, क्वार्टर फाइनल का मुकाबला। गेंदबाज एक बार फिर तैयार है बरकत शेख। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, निश्चित रूप से 1 रन मिलेगा। डिक्लेयर के क्षेत्र में जाती हुई गेंद 1 रन के लिए है। पहले रन स्कोरबोर्ड के ऊपर त्रिनय स्पोर्ट्स कराड़ के लिए। और स्ट्राइकर एंड में अब थोड़ा सा बदला होता हुआ, रोहित पवार अब स्ट्राइकर एंड पर। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदों के बाद 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बरकत शेख एक बार फिर तैयार है। बढ़िया गेंद एक बार फिर, लेकिन डिक्लेयर के क्षेत्र में जाती हुई वाइड। और उसके बाद डिक्लेयर 1+1 2 रन आणि रिव्ह्यू निश्चितच मागितला जातोय यष्टीरक्षक रक्षकाच्या माध्यमातून। तिसरे पंच नक्कीच निर्णय देतील। वाइड साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे तो अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाने। पंचांनी निर्णय दिला होता की हा चेंडू वाइड आहे। पाहूयात आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय। चला, पंचांचा निर्णय कायम राहील आणि या ठिकाणी रिव्ह्यू आपला मात्र गमावतोय तो संघ अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड। वाईड चेंडू येतोय, रिव्ह्यू संपतोय पहिल्याच षटकात। वाईड +1 2 धावा मिळत आहेत। 2 धावासह स्कोर वाढतोय। एकूण धावसंख्या झाली आहे 3। पहिलं षटक चालू आहे। बरकत शेख पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वर। एक बार फिर ऐसा लगा कि मौका था विकेट कीपर के पास। एक और डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी हो रही है, गेंदबाज शानदार गेंदबाजी कर रहे बरकत शेख। एक बार फिर तैयार है गेंद के साथ, सामने बल्लेबाज तैयार रोहित पवार। अगली गेंद लेकर इस ओवर की। कट करने का प्रयास था, एक बार फिर कोई संपर्क नहीं, गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर की तरफ। एक और डॉट बॉल। शानदार गेंदबाजी हो रही है बरकत शेख। कमाल की शुरुआत देते हुए अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड़ के लिए। 5 गेंदे हो चुके, मात्र 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब विकेट कीपिंग में थोड़ा सा बदलाव होता हुआ सागर निकम, जो कि इस टीम के आइकॉन खिलाड़ी है, अब फ्लाइंग स्लिप में तैनात थे, अब बतौर विकेट कीपर काम करेंगे। गेंदबाज एक बार फिर तैयार है बरकत। बड़ा शॉट खेलने का प्रयास है, गेंद जाएगी फाइन लेग कसर के ऊपर से, बॉर्डर लाइन के बाहर। 4। थैंक यू डीजे, वेलकम बैक। स्वागत है आप सबका एक बार फिर। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर के बाद स्कोरबोर्ड के ऊपर अनुकूल 7 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। रोहित पोल अब स्ट्राइकर एंड पर। सूरज पाटिल गेंद के साथ दूसरा ओवर लेकर। पावर प्ले की आखिरी 6 गेंदें लेकर सूरज। सामने बल्लेबाज है रोहित पोल, पहली गेंद लेकर। बड़ा शॉट खेलने का प्रयास था, सिंगल लेने की कोशिश है, सिंगल निश्चित तौर से। प्रयास बहुत ही शानदार था वहां पर, लेकिन
सिंगल रोकने में असफल रहेंगे। 1 रन मिल चुका है। 1 रन के साथ स्ट्राइकर एंड पर एक बार फिर रोहित पवार। दोनों रोहित मैदान के अंदर है फिलहाल टीम आदिमाया त्रिणे स्पोर्ट्स कराड़ के लिए। दूसरा ओवर लेकर सूरज पाटिल। पहली गेंद राइट आर्म लेग स्पिनर, थोड़ी सी आगे गेंद थी, बड़ा शॉट खेलने का बल्लेबाज का प्रयास था, लेकिन अंदरूनी किनारा और गिर शरीर को जाकर टकराती हुई 1 रन निश्चित तौर से मिलता हुआ। 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। दूसरा गेंद लेकर एक बार फिर सूरज। अब स्टंप की काफी बार किया गेंद, अंपायर का फैसला वाइड बॉल एक्स्ट्रा के रूप में 1 रन जुड़ता हुआ। इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 9 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर। 9 रन विदाउट लॉस। दूसरा ओवर चल रहा है। अब तक अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाजों के द्वारा। एक बार फिर अब स्टंप के बाहर सिंगल लेने की कोशिश है। स्ट्राइकर एंड पे मौका बनेगा। रोहित पवार आउट होकर वापस जाएंगे। रन आउट के रूप में पहला झटका लगता हुआ रोहित पवार बैक टू द पवेलियन। दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल की कमी और उसका भुगताना भुगतना पड़ेगा टीम आदिमाया त्रिणे स्पोर्ट्स कराड़ को। बल्लेबाज रोहित पवार के रूप में लगता हुआ यह पहला झटका। वेलकम बैक। स्वागत है आप सबका एक बार फिर इस ओवर के मात्र 2 गेंदों का खेल हो चुका है। पावर प्ले की 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। सूचना असणार आहे ती अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाला की निर्धारित 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं पूर्ण करावी लागतील, अन्यथा अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल अंतिम षटकासाठी। गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज परत एकदा सूरज पाटील। स्ट्रायकर एंडवर फलंदाज असेल तो अर्थातच अनिल इंगवले। बड़ा शॉट और इस बार प्रयास शानदार था, लेकिन उनके सर के ऊपर सेकंड बॉल के बाद 6 रन। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है। थँक यू डीजे। वेलकम बॅक। पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅलेंजरच्या सर्व व्हॉलंटियर्सला विनंती असणार आहे की आपण मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आज दिवसभर थांबायचं आहे। सचिन कांबळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं धन्यवाद। सर्वांनाच विनंती असणार आहे की मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण थांबून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला की लगेच मैदानात टाका। सामन्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊयात। पुढचा चेंडू घेऊन सूरज पाटील। एक बार फिर बड़ा शॉट खेला, इस बार उसे भी ऊंचा और दोहरे कॉल छे। शानदार बल्लेबाजी। यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं। दो दो पैक लगाए तो मन में गुल खिलते हैं। थैंक यू डीजे। कमाल की बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज अनिल। लगातार 2 गेंदे रोहित पवार के आउट होने के बाद 2 कमाल के छक्के आते हुए उनके बल्ले से। एक बार फिर स्ट्राइकर एंड पे तैयार है। गेंद के साथ गेंदबाज एक बार फिर तैयार सूरज पाटिल। पहली 2 गेंदें अच्छी थी, लेकिन उसके बाद उनके ऊपर हमला बोल दिया बल्लेबाज ने। इस बार गति थोड़ी सी बढ़ाई थी, गेंद एक बार फिर हवा में है, एक बार फिर जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। इस बार रिजल्ट थोड़ा सा अलग, इस बार मिलेंगे पूरे 4 रन।
गेंदबाज एक बार फिर तैयार है, कमाल की बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज अनिल। एक बार फिर स्ट्राइक पर, सूरज की अगली गेंद, एक बार फिर बड़ा शॉट खेलने का प्रयास था, फ्लाइट डिलीवरी थी, इस बार सीधा गेंदबाज के हाथ में वापस। इसी के साथ ओवर के यहाँ पर होते हुए समाप्ति। 2 ओवरों का खेल हो चुका है समाप्त और 2 ओवरों के बाद 25 रन 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली ती 25। एका गड्याच्या मोबदल्यात रनआउटच्या रूपाने माघारी परतला होता तो फलंदाज अर्थातच रोहित पवार। त्यानंतर मात्र अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो फलंदाज आहे अनिल इंगवले। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांसाठी अतुल दादा ASP. थँक्यू डीजे, वेलकम बॅक। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय, 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। पॉवर प्ले नंतरचा हा खेळ आहे। 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता असू शकतात। गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज बरकत शेख। 25 धावा झाल्या 2 षटकात, एका गड्याच्या मोबदल्यात 25 विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स। 3रं षटक घेऊन बरकत शेख। पहिलं षटक अतिशय चांगलं होतं, मात्र 7 धावा आल्या त्या पहिल्या षटकात। शेवटच्या चेंडूवर चौकार खेचला होता तो फलंदाज रोहित पवारने, तो मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात। आता मैदानात आहेत मॅन इन फॉर्म रोहित पोळ, सध्या स्ट्रायकर एंडवर। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे रोहित पोळचा, चेंडू हवेत खूप उंच गेलाय, दूर नाहीये। 2 क्षेत्ररक्षक होते, एक चांगला झेल टिपला जातोय आणि रोहित पोळ आउट होऊन परततोय। आणखी एक झटका बसतोय तो आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाला। थँक्यू डीजे, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। दुसरा झटका लागतोय, दुसरा धक्का बसतोय तो संघाला, अर्थातच आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाला। नवीन फलंदाज मैदानात येत आहेत, संघाचे कर्णधार रफिक तांबोळी। रफिकवर मात्र या सामन्यात आता जबाबदारी असेल। पहिल्या चेंडूवर विकेट घेतले या ओव्हरमध्ये गोलंदाज बरकत शेखने। 3रं षटक चालू आहे, 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। दोन्ही सलामीचे फलंदाज डगआउट मध्ये आहेत सध्या आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाचे। चला पंच चेंडू पाहतायत, सामना लगेचच सुरू होईल। दुसरा झटका बसतोय तो आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराडला। रोहित पोळच्या रूपात एक संघर्षमय पारी समाप्त होते। रोहित पोळची 5 चेंडू मात्र 2 धावांची खेळी त्यांनी केली या सामन्यात। खरं तर त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या,
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या रेसमध्ये असणारा हा खेळाडू एकूण 12 षटकार रोहित पोळणे या स्पर्धेत खेचले होते, पण निर्णायक सामन्यात मात्र कोणताही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. याच दरम्यान अमोल वावरेसर या ठिकाणी पोहोचतायत, त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. अतिशय रोमांचक असा महत्वाचा हा सामना चालू आहे, पहिला क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाजी मार्कवर परत एकदा असणारा गोलंदाज बरकत शेख, स्ट्रायकर एंडवर. यावेळी मात्र आहे फलंदाज रफिक तांबोळी, संघाचा कर्णधार. कर्णधाराकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा असेल ती आदिमाया त्रिणय स्पोर्ट्स कराड संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रफिक यांचा, कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षक सागर निकम यांच्या हातात. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत गोलंदाज बरकत शेख. 2 चेंडू झालेत या षटकात, आतापर्यंत कोणतीही धाव आलेली नाहीये. तिसरा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बरकत शेख, स्ट्रायकर एंडवर रफिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल निश्चितच मिळेल. डीप मध्ये खेळाडू आहे, जोपर्यंत फील्ड करेल एक सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगलचं खातं खोललं जात आहे ते कर्णधार रफिक तांबोळीचं. एका धावेसह स्कोअर पुन्हा एकदा वाढतोय. एकूण धावसंख्या झाली ती 26 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळी मात्र लेफ्ट हँड फलंदाज ज्यानं मागच्या षटकात सूरज पाटीलवर हमला बोलला होता तो खेळाडू अर्थातच अनिल इंगवले, स्ट्रायकर एंडवर. बरकतचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू पंचांकडे आपल्या नजरा. पंचांचा निर्णय येतोय वाईड, एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकूण तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांचा हा सामना, पहिला क्वार्टर फायनल या स्पर्धेतला हा कृष्णाकाठ प्रीमियर लीगचा 8वा हंगाम. आजचा 10वा दिवस आहे आणि उद्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा असा या स्पर्धेतील अंतिम दिवस असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय वाईड. आणखी एक एक्स्ट्रा रन सह स्कोर पुन्हा एकदा वाढतोय. 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. बरकत शेखचा पुढचा चेंडू अनिल साठी. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईडची हॅट्रिक होतीये. लगातार तिसरा वाईड हा. गोलंदाज बरकत शेखचा. चला, चेंडू मागे लागला आहे. वाईड +1 डिक्लेअरच्या रूपात मिळतेय. एका धावेसह स्कोर पुन्हा एकदा वाढतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती आता 30 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. सलग 3 वाईड टाकतोय तो गोलंदाज बरकत शेख. अनुशासन की थोड़ी सी कमी नजर आ रही है. जैसे एक लेफ्ट हैंड बल्लेबाज सामने आए, बरकत थोड़ी सी अपनी दिशा भूलते हुए. एक बार फिर तैयार है गेंद के साथ बरकत शेख. सामने बल्लेबाज अनिल इंगवले. इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, स्विंग एंड मिस, कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद के बीच. गेंद जाते हुए सीधा विकेट कीपर के हाथ में. डॉट बॉल. शानदार कमबैक की गेंदबाज बरकत का. अगली गेंद बरकत शेख. सामने बल्लेबाज है अनिल. बड़ा शॉट खेला इस बार. कमाल का संपर्क हुआ है. गेंद जाते हुए बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तेरे लिए प्यार में तो जान भी दे डालूं. तू है मेरी जिंदगी, तू है
थैंक यू डीजे। एक बार फिर बड़ा शॉट खेला है सूरज का, कमाल का कैच, और कैच, क्या बात है। ऐसे कैच पकड़े नहीं जाते, चिपक जाते हैं। सिर्फ हाथ लगाया था और गेंद आकर चिपक गई हाथ पर। विकेट यहां पर मिलता हुआ तीसरा। Dipsy. थँक्यू डीजे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृष्णाकाठ प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामातील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना। तिसरं षटक चालू आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। एकूण धावसंख्या झाली आहे ती ओव्हर संपले सॉरी। एकूण धावसंख्या झाली आहे ती 36-36 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स। 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकानंतर 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धार्थ। वेगवान गतिवान हा गोलंदाज आहे तो, अर्थातच अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाकडे। वैयक्तिक पहिलं षटक त्याचं आणि संघासाठी हे एकूण चौथं षटक। बरकतने आपली 2 षटकं पूर्ण केली आहेत। त्यानंतर सूरजने 1 षटक टाकलं होतं, थोडंसं महागडं ते षटक ठरलं कारण त्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार तो खेचला होता। तो फलंदाज अर्थातच अनिल एंगवलेने, तो मात्र बाद होऊन परततोय। आता स्ट्रायकर एंडवर आहे संघाचा कर्णधार रफिक। यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय, डीप मध्ये खेळलाय बरकत शेख। जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेल सिंगल निश्चितच मिळेल फलंदाज रफिकला। एका धावेसह स्कोअर पुन्हा एकदा वाढतोय। एकूण धावसंख्या झाली ती 37-37। सिद्धार्थ एक बार फिर तैयार। पहली गेंद पे आ चुका है सिंगल। अब नीलेश स्ट्राइकर इन पर। गेंद के साथ बहुत ही शानदार गेंदबाजी की है नीलेश ने इस पूरे प्रतियोगिता में, लेकिन आज बल्ले के साथ जरूरत है। एक बड़े स्कोर की तरफ देखना होगा क्योंकि हाई प्रेशर हाई वोल्टेज मुकाबला होने वाला है। अच्छे स्कोर की तलाश में है फिलहाल आदि माया त्रिनय स्पोर्ट्स कराड़ की टीम। गेंद के साथ एक बार फिर तैयार गेंदबाज सिद्धार्थ। इस मरतबा बड़ा शॉट खेला है, खिलाड़ी वहां पर तैनात है। इस बार प्रयास अच्छा था। एक हिरन वहां पर मिलता हुआ, शानदार कोशिश बाउंड्री लाइन के ऊपर। पहली बार ऐसा लगा कि कैच हो सकता था लेकिन थोड़े से आगे खड़े थे। उसके बाद प्रयास किया और 5 रन अपनी टीम के लिए निश्चित रूप से रोके वहां पर सूरज ने। सिंगल मिल चुका है 1 रन के साथ। रफीक एक बार फिर स्ट्राइक पर। 2 गेंदों में आ चुके हैं मात्र 2 सिंगल। स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन। 38 ओवर चल रहा है कुल ये चौथा। व्हाइट बॉल एक्स्ट्रा के रूप में 1 रन और जुड़ेगा। फर्स्ट बॉम्ब्स ऑफ द ओवर का वार्निंग भी निश्चित तौर से मिलता हुआ गेंदबाज सिद्धार्थ को। पटकी हुई गेंद डालने की कोशिश थी, आधे पिच पे डाली हुई गेंद थी ये, लेकिन अतिरिक्त उछाल और निश्चित तौर से लेग अंपायर का फैसला था वाइड, और उसी के साथ गेंदबाज को मिलती हुई इस ओवर की फर्स्ट बॉम्ब्स ऑफ द ओवर की वार्निंग। इस बार बड़ा शॉट खेला है, गेंद जाएगी मैदान के बाहर। 6 रन और लेग अंपायर मांग कर रहे हैं तीसरे अंपायर की। लेग अंपायर ने मांग की है तीसरे अंपायर की। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे, थँक यू डीजे। तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते ती लेग अंपायर विशालजी नाईक यांच्या माध्यमातून। हा नो चेंडू आहे की नाही हे तिसरे पंच पाहतायत।
चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, हा नो आहे, नो बॉल. फ्री हिट निश्चितच मिळेल फलंदाजाला. चांगला फटका होता. हा येतोय षटकार. पुढचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये खेळाडू आहे, सिंगल निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो आहे स्ट्रायकर एंडवर, पण थ्रो मध्ये ताकद नव्हती आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. 2 धावांसह स्कोर वाढतोय. एकूण धाव संख्या झाली आहे ती 48-48. गोलंदाज सिद्धार्थ, स्ट्रायकर एंडवर संघाचा कर्णधार रफिक. यावेळी आणखी एक मोठा फटका खेळला जातोय. हा येतोय आणखी एक षटकार. वेलकम बॅक. महागडं षटक साबित होतंय गोलंदाज सिद्धार्थचं. या षटकारासह 50 धावा पूर्ण होत आहेत. 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगल्या धावसंख्येकडे जातोय तो संघ, अर्थातच आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. उत्कृष्ट फलंदाजी करतायत संघाचे कर्णधार रफिक. 4 चेंडू 18 धावा आतापर्यंत आल्यात या षटकात. महागडं षटक गोलंदाज सिद्धार्थचं. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा पुन्हा एकदा मोठा फटका आहे. स्ट्रेट बॅक ओव्हर्स बॉलर हेड, नो बॉल आणि षटकार. 1+6. धावा वाढतायत. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 61 वर. 61. अप्रतिम फलंदाजी करतोय संघाचा कर्णधार रफिक तांबोळी. पुन्हा एकदा त्याच्याकडे चान्स असेल तो फ्री हिटचा. अतिशय महागडं षटक आहे गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून. 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूत आतापर्यंत आल्यात एकूण 25 धावा. आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे तो अर्थातच संघाचा कर्णधार रफिक तांबोळी. रनअप मध्ये थोडीशी गडबडी. पुन्हा हा चेंडू टाकेल गोलंदाज सिद्धार्थ. अतिशय महागडं षटक साबित होतंय, पण कमबॅक करण्याचा नक्कीच चान्स असेल तो गोलंदाजाला. रफिक तांबोळी या षटकात अतिशय अप्रतिम फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिट आहे, निश्चितच सिंगल तर मिळेल. बरकत शेख त्या ठिकाणी तैनात आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज रफिकला. एका धावेसह आता या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूत आले ते एकूण 26 धावा. 26 रन्स फ्रॉम 5 बॉल्स. महागडं षटक हे गोलंदाज सिद्धार्थ. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे आता निलेश. यावेळी मात्र निश्चितच चेंडू जातोय डिक्लेअरच्या क्षेत्रात. षटक या ठिकाणी संपतंय. एका धावेसह एकूण धावसंख्या झाली आहे ती 63-63. 4 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
वेलकम बॅक. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं. पहिला चेंडू घेऊन येतोय सूरज पाटील. वैयक्तिक दुसरं षटक आहे सूरजचं हे. पहली गेंद लेकर सूरज पाटिल राइट आर्म लेग स्पिन. पहली गेंद अंपायर की तरफ नजर रहेगी. अंपायर का फैसला वाइड बॉल. एक्स्ट्रा के रूप में एक रन जुड़ता हुआ. एक्स्ट्रा के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ेगा. 64 64 रन स्कोर बोर्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर. वाइड के साथ सूरज के इस ओवर की शुरुआत हो चुकी है. 12 गेंदों का खेल अभी विशेष है. अगली गेंद इस बार स्विप करने का प्रयास था बल्लेबाज का, लेकिन संपर्क वहां पर हुआ नहीं. गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर की तरफ. डॉट बॉल. अब तक 9 एक्स्ट्रा रन दे चुकी है टीम अतुल दादा प्रतिष्ठान कराड़. अनुशासन की थोड़ी सी कमी है. 9 एक्स्ट्रा रन. इसी बीच एक बार फिर स्विप करने का बल्लेबाज का प्रयास था. एक बार फिर कोई संपर्क नहीं. गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर जिलानी शेख के हाथ में. कॉल डॉट बॉल. शानदार गेंदबाजी कर रहे गेंदबाज सूरज. इस ओवर की बात की जाए तो गेंदें हो चुके कुल अब 2. पहली गेंद वाइड थी, उसके बाद 2 लगातार बिंदी गेंदें. 64 रन स्कोर बोर्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर. 10 गेंदों का खेल अभी विशेष है. लास्ट 10 बॉल्स टू गो. अगली गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास था. एक बार फिर स्विंग एंड मिस. कोई संपर्क नहीं है. शानदार गेंदबाजी हो रही है. रफीक के ऊपर थोड़ा सा दबाव बढ़ता हुआ. पिछले ओवर में शानदार बल्लेबाजी की थी, लेकिन इस ओवर में सूरज पाटिल ने बांध के रखा है बल्लेबाज रफीक को. कदमों का इस्तेमाल. जिलानी के पास मौका था. अंपायर का फैसला वाइड बॉल आ चुका है, लेकिन एक मौका हो सकता था ये स्टंपिंग का, वो गवाते हुए विकेट कीपर जिलानी शेख. 1 रन के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ेगा. स्कोर बोर्ड के ऊपर कुल 65 रन. 65 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 गेंदों का खेल अभी विशेष है. लास्ट 9 बॉल्स टू गो. 65 रन. 9 गेंदों में कम से कम 25 रन यहां से ढूंढेगी टीम आदि माया त्रिणय स्पोर्ट्स कराड़. सूरज पाटिल अब तक शानदार गेंदबाजी की है. 2 वाइड हालांकि डाल चुके इस ओवर में, लेकिन उसके बावजूद एक बार फिर अंपायर का फैसला वाइड बॉल. रिव्यू नहीं है. रिव्यू गवा चुकी है टीम. रिव्यू गवा चुकी है पहले ओव्हर में. चलिए मुकाबला एक बार फिर शुरू होगा. पंचांचा निर्णय येतोय वाईडचा. वाईडचा निर्णय कायम राहील. पुन्हा एकदा सामना सुरू करा. रिव्यू गमावला गेलाय पहिल्याच षटकात. तो अर्थातच अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाचा. सूरज पाटील परत एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. चला कराड संघाला विनंती आहे सामना सुरू करा. कराड संघ चला सामना सुरू करा. पंचांशी कोणत्याही पद्धतीची हुज्जत आपण घालायची नाहीये. एक रिव्ह्यू आपल्याला दिला होता, तो अर्थातच आपण गमावलाय पहिल्या षटकात. परत एकदा गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज सूरज पाटील. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे रफीक. पुढचा चेंडू घेऊन या षटकात 3 चेंडू झालेत आणि 3 धावा आल्या त्या वाईडच्या स्वरूपात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षक जिलानी शेख यांच्या हातात. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सूरज पाटील. व्हॉट एन ओव्हर फॉर अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड. यावेळी जातोय डिक्लेअर क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेसह स्कोर पुन्हा एकदा वाढेल. एकूण धावसंख्या पोहोचते जाऊन ती 67-67. आणि या षटकातील आता हा असेल शेवटचा चेंडू. आणि त्या शेवटच्या चेंडूसाठी स्ट्रायकर एंडवर फलंदाज येत आहेत निलेश भोसले. एक लेफ्ट हँड फलंदाज. अतिशय चांगलं षटक टाकतोय तो गोलंदाज सूरज पाटील. स्ट्रायकर एंडवर निलेश. गोलंदाजी मार्कवर सूरज. या षटकातील हा शेवटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू होता. डीप मध्ये खेळाडू आहे, मात्र एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एका धावेसह षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकानंतर 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
थँक्यू डीजे. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क येत आहेत. गोलंदाज पैगंबर, स्ट्रायकर एंडवर फलंदाज असतील निलेश भोसले. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील पहिल्या क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. पहिला चेंडू मोठा फटका आहे. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद सचिनजी कांबळे. चेंडू मैदानात पोहोचतोय. परत एकदा सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवर आलाय हा उत्कृष्टता षटकार फलंदाज निलेश राजे भोसले यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते 74 74. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो संघ आहे त्रिणे स्पोर्ट्स कराड. या दरम्यान मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट असता तर विकेट घेण्याची एक निश्चित संधी होती. एक धाव निश्चित मिळते. एका धावेसह पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येतोय फलंदाज रफिक. या इनिंग नंतर पुढच्या सामन्याचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. कर्णवीर केसरी कडेगाव संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर किंग्स 11 माळवाडी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल. या दरम्यान मोठा फटका. व्हॉट अ शॉट फ्रॉम रफिक छेरणार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू द्या मैदानात. दुसरा चेंडू द्या. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण धावसंख्या होते ती 81. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू जातोय का सीमा पार. प्रयत्न चांगला आहे. 2 धावा निश्चितच मिळत आहेत. डिक्लेच्या क्षेत्रात आहे. चेंडू जर बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता तर हा चौकार असता. मिळत आहेत यावेळी मात्र 2 धावा फलंदाज रफिकला. 2 धावासह स्कोर पुन्हा एकदा वाढतोय. एकूण धावसंख्या होते 83 83. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र या पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू. थोडस महागडं षटक होतं इथे गोलंदाज पैगंबर यांचं. 4 चेंडूत आलेत आतापर्यंत 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका. आणखी एक येतो षटकार. क्या बात है. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. या पहिल्या इनिंग मधील आता हा शेवटचा चेंडू आहे गोलंदाज पैगंबर यांचा. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे संघाचा कर्णधार रफिक. व्हॉट अन इनिंग्स फ्रॉम रफिक तांबोळी. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा एका मोठ्या मंचावर चांगला प्रदर्शन करतोय तो कर्णधार रफिक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय का. जातोय. 6 धावांसाठी षटक संपतंय. इनिंग संपलीये. एकूण धावसंख्या झाली ती 95. सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज असणार आहे.
दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्या नजरा असणार आहे त्या अर्थातच संघाचा आयकॉन खेळाडू सागर निकम, अप्पा काशीद, ओंकार साळवी यांच्यावर आहे. विनंती असेल कर्णवीर केसरी कडेगाव संघाचे कर्णधार त्याचबरोबर किंग्ज 11 माळवाडी संघाचे कर्णधार दोघेही टॉस साठी या. पुढच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 किंग्ज 11 माळवाडी विरुद्ध कर्णवीर केसरी कडेगाव. दोन्ही कर्णधार टॉस साठी या. कराड संघाचे कडेगाव संघाचे कर्णधार टॉस साठी या. कडेगाव संघाचे कर्णधार टॉस साठी लगेच या. विश्वजित गरुड सर टॉस साठी या लगेच. थँक्यू डीजे. विनंती आहे कडेगाव संघाचे कर्णधार आपल्याला शेवटचा पुकार असेल टॉस साठी या. विरोधी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. लगेच आपल्याला टॉस करायचा आहे. सामना सुरू होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय तो संघ आहे अर्थातच आदिमाया त्रिणे स्पोर्ट्स कराड. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड या संघाने. एकूण धावसंख्या झाली ती 95. 96 धावांची गरज असणार आहेत आणि 96 धावा काढताना आपल्याला निश्चितच नजरा असणार आहेत त्या सागर निकम, अप्पा काशीद, ओंकार साळवी सारखे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाकडे. कडेगाव संघ टॉस साठी या. शेवटचा पुकार आहे. चला दोन्ही कर्णधार तयार आहेत. टॉस या ठिकाणी होतोय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय. कुणी टॉस जिंकलाय तो कर्णवीर केसरी कडेगाव संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे तो किंग्ज 11 माळवाडी संघाला. शहाण्णव धावांची गरज आहे. सलामीचे फलंदाज मैदानात आलेत अप्पा काशीद आणि सागर निकम. मॅन फ्रॉम सातारा या संघाचा आयकॉन खेळाडू सागर निकम याच्यावर निश्चितच नजरा असतील आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतायत. पहिलं षटक घेऊन निलेश राजे भोसले. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली या पूर्ण स्पर्धेदरम्यान. आता मात्र एक निर्णायक सामना आहे आणि एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल त्यांच्या संघाला त्यांच्याकडून. प्रथम फलंदाजी करताना संघाचा कर्णधार रफिक तांबोळी मात्र 16 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली कर्णधार रफिक तांबोळीने आणि त्याच्या जीवावर त्याच्या जोरावर या संघाने एकूण धावसंख्या गाठली ती 95-96 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलाय सागर निकम आणि अप्पा काशीची जोडी. चला स्पीडअप करा. सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. यानंतरचा आणखी एक मोठा सामना आहे कर्णवीर केसरी कडेगाव विरुद्ध किंग्ज 11 माळवाडी. टॉस जिंकलाय तो
कर्णवीर केसरी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं जात आहे ते किंग्स 11 माळवाडी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी या निर्णायक सामन्यात. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल तो, त्यानंतर दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल तो अर्थातच मार्दवी जिमखाना मायनी विरुद्ध शिवशक्ती बिलवडी स्टेशन. आणि चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असेल तो अर्थातच विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महांकाळ विरुद्ध पृथ्वीराज स्पोर्ट्स गारडी. सामना सुरू होतोय, रन चेस सुरू होतोय. सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज निलेश तयार आहेत. ऑल सेट फॉर द रन चेस. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली जाते पण पंच कोणती दाद देत नाहीये. चेंडू अपील या ठिकाणी मोठी होतीये. दोन्ही पंच आपापसात बातचीत करून निश्चितच निर्णय आपल्याला कळवतील. पहिला चेंडू होता हा गोलंदाज निलेश यांचा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतायत बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू शरीरावर आदळतोय आणि जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने सुरुवात होतीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत निलेश. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सागर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे पण कॅरी केला जात नाहीये चेंडू. प्रयत्न चांगला आहे बाउंड्री लाईनवर. एक धाव मिळते. रनआउटचा चान्स होतोय का नॉन स्ट्रायकिंग एंडवर. दोन्ही फलंदाज पोहोचलेत. कॉलिंगचा थोडासा अभाव दिसला. अप्पा काशीद आणि सागर निकम यांच्या दरम्यान रॉंग एंडवर थ्रो होता त्यामुळे फलंदाज निश्चितच बचावले जात आहेत. 2 धावासह पहिल्या धावा येत आहेत स्कोरबोर्ड वरती. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघासाठी सागर निकमच्या बॅट मधून 2 चेंडू नंतर 2 धावा. तिसरा चेंडू घेऊन निलेश राजे भोसले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे सागर निकम मॅन फ्रॉम सातारा. यावेळी फुलटॉस चेंडू होता. सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या हातात. कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात होतीये ती अर्थातच आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघासाठी. मोठा फटका खेळला. यावेळी मात्र झेल सुटतोय. रनआउटची संधी देखील हुकते. एक मोठा चान्स होता हा सामना आपल्या खिशात टाकण्याचा आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाला, पण झेल सुटतोय. सागर निकमला मिळतंय जीवनदान या क्वार्टर फायनलच्या मोठ्या सामन्यात. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज निलेश राजे भोसले. 4 चेंडू झालेत मात्र 2 धावा आणि या षटकात प्रत्येक चेंडूवर चान्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड फलंदाज आहे समोर सागर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परत एकदा जोरदार अपील आहे पण पंचांवर कोणताही दबाव नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आणि या पहिल्या षटकातील आता हा असेल अंतिम चेंडू. एकूण धावसंख्या आहे मात्र 2. सागर स्ट्रायकर एंडवर. मोठा फटका. निश्चितच धावा किती येत आहेत आपल्याला पाहायचा आहे. धावा मिळत आहेत मात्र 2. षटक संपते पहिलं. एका षटकानंतर धावसंख्या झाली मात्र 4 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहत आहात स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब स्मृती चषक 2024 अर्थात कृष्णाकाठ प्रीमियर लीग चा हा आजचा 10वा दिवस आहे. उद्या या स्पर्धेतला अंतिम दिवस असेल.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे ते अर्थातच 77,777 रुपये व आकर्षक असा स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब स्मृती चषक जे बक्षीस आपल्याला लाभलंय भारतीय क्रीडा प्रतिष्ठान पुणे व सन्माननीय आमदार आपल्या या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब यांच्या माध्यमातून पहिलं षटक संपलंय. एका षटकानंतर धावसंख्या झाली मात्र 4. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम कोल्हापूर विकी पुजारी. पहिला चेंडू विकीचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परत एकदा अपील केली जाते. पंच नकारतायत. प्रत्येक चेंडू जो विकेट किपर पकडतायत त्यावर अपील निश्चितच केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा संपूर्ण प्रयत्न आहे पण पंच एकदम तटस्थ आहेत. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर फलंदाज अप्पा काशीच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा मात्र 2 धावा. 2 चांगले फटके पण नैसर्गिक परिस्थिती अशी आहे या मैदानाची. कालचा दिवस अतिशय आपण रोमांचक दिवस पाहिला. एक चेंडूवर 3 धावांची गरज असताना वाळवा संघाच्या खेळाडूने चेंडू मारला होता. चेंडू बरोबर शेवटच्या फांदीला थोटून चेंडू मैदानात आला आणि मात्र 1 धाव मिळाली आणि तो संघ या स्पर्धेतून बाद झाला. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न होता. पायांचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात. 3 चेंडू झालेत मात्र 2 धावा आलेत या षटकात. दुसरं षटक चालू आहे या रनचेस मधलं. 96 धावांची गरज असताना अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत पहिल्या षटकात निलेश राजे भोसले आणि दुसरं षटक घेऊन आल्यानंतर विकी पुजारी. 3 चेंडू मात्र 2 धावा. चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. 2 खेळाडू त्या ठिकाणी होते. कॉलिंगचा अभाव. 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाते. एका धावेसह स्कोर वाढेल. एकूण धावसंख्या झाली ती 7. 7 विदाउट लॉस. दोन्ही खेळाडूंना खर तर एक वेळा जीवनदान मिळालंय. रनआउटचा आणखी एक चान्स होता. 2 झेल सुटते आहेत. एक रनआउटची संधी देखील सुटली होती. अप्पा काशीदला आउट करण्याची एक संधी होती पहिल्या षटकात देखील. यावेळी मात्र सागर निकम स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज विकी पुजारी. संघाचे 2 आयकॉन खेळाडू एक दुसऱ्यासमोर उभे ठाकले आहेत. पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र चांगला चेंडू. चेंडू पडून वळण घेतोय आणि शरीरावर आदळतोय फलंदाज सागर निकमच्या. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत गोलंदाज विकी पुजारी. व्हॉट एन ओव्हर फॉर आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक या ठिकाणी संपतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकानंतर एकूण धावसंख्या आहे ती मात्र 7 धावा. 7 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स.
चला स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर मात्र 7 धावा आहेत त्या स्कोर बोर्ड वरती. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रफिक तांबोळी संघाचे कर्णधार. बॅटिंग करताना 16 चेंडू 43 धावा. आता गोलंदाजी मार्कवर आहेत. परत एकदा विचार विनिमय चालू आहे. कोण टाकतंय पुढचं षटक आपल्याला पाहायचं आहे. चला तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. थोडासा स्पीडअप करा ही विनंती असेल. त्रिनेश स्पोर्ट संघ कराड संघाला विनंती असेल स्पीडअप करा जरा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण 7 धावा आहेत. 96 धावांचं मोठं लक्ष आहे. पहिल्या 2 षटकात एकही बाउंड्री आलेली नाहीये. तिसरं षटक घेऊन गोलंदाज रफिक. 24 चेंडू 89 धावांचे समीकरण. पहिला चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय विकेट किपरच्या बाजूने. एका धावेसाठी एका धावेसह स्कोर पुन्हा एकदा वाढेल. एकूण धावसंख्या झाली ती 8. 23 चेंडू 88 धावा असं समीकरण आहे. प्रत्येक चांगल्या चेंडू नंतर या सामन्यात आपली जागा आणखी भक्कम करतोय तो संघ आहे अर्थातच आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे यावेळी मात्र सागर निकम. पुन्हा एकदा अपोल करण्याचा प्रयत्न होता. सिंगल निश्चितच मिळते. एका धावेसह स्कोर पुन्हा एकदा वाढतोय. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 9 धावा. तिसरं षटक चालू आहे. 14 चेंडूंचा खेळ झालाय. 14 चेंडूत 9 धावा फक्त बनलेत. यावेळी मात्र खराब चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. निश्चितच वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव वाढते. एका धावेसह स्कोर पुन्हा एकदा वाढेल. स्कोर बोर्डवर जातोय. एकूण 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहे. प्रयत्न होता पण चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. विनंती असेल त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाला. पहिलाच क्वार्टर फायनल चालू आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. थोडंसं स्पीडअप करा. षटकार येतोय. फलंदाज अप्पा काशीच्या बॅट मधून या इनिंग मधला हा पहिला षटकार. मोठं लक्ष पुढे आहे. धावसंख्या वाढते. एकूण धावसंख्या झाली ती 16 विदाउट लॉस. 96 धावांचं लक्ष आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रफिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू उंच खूप गेलाय. दूर नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला होता पण झेल सुटतोय. 1 धाव मात्र मिळेल. चांगला प्रयत्न होता पण झेल पूर्ण होऊ शकला नाहीये. एका धावेसह सागर निकम पुन्हा एकदा स्ट्राइक वर. खरं तर अशा मोठ्या सामन्यात सागर सारख्या फलंदाजाकडून अपेक्षा असते की तो संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये आणून ठेवेल. पण आतापर्यंत या सामन्यात एकही बाउंड्री त्याच्या बॅटमधून आली नाही. यानंतर मात्र सागरचा शो आपल्याला दिसेल का हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडवर सागर निकम. गोलंदाजी मार्कवर रफिक. स्लोअर बॉल होता. पुन्हा एकदा अपील केली जाते. पंचांचा कोणताही इशारा नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाज रफिकचा. यावेळी मोठा फटका खेळलाय. किती धावा मिळतायत.
चला पंच निर्णय देतील. मात्र 2 धावा मिळतील. 2 धावासह स्कोर पुन्हा एकदा वाढेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूत सामना जिंकण्यासाठी आता मात्र 77 धावांची गरज आहे. 18 चेंडू 77 धावा. पहिला चेंडू हवेत आहे पण जातोय सीमारेषा पार. षटकार. या षटकाची अशी सुरुवात अपेक्षित होती. वेलकम बॅक. विकीचं दुसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. फलंदाज अप्पा काशीच्या बॅट मधून. दुसरा चेंडू. 17 चेंडू 71 धावांचं लक्ष आहे. अप्पा काशीत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. यावेळी किती धावा मिळतात आपल्याला पाहायचं आहे. आणखी एकदा मिळत आहेत मात्र 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज तयार आहे. विकी. स्ट्रायकर एंडवर फलंदाज अप्पा काशी. 2 चेंडूत आलेत एकूण 8 धावा. मोठ्या षटकाची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय पण चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. मात्र 2 धावांसाठी चॅलेंजर्सचे व्हॉलंटियर्स. चेंडू जरा लवकर मैदानात टाका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज विकी पुजारी. या षटकातले झालेत एकूण 4 चेंडू. आतापर्यंत आल्या 10 धावा. पुढचा चेंडू. ऑक्लिन बॉल. मागचा चेंडू थोडा स्लोवर होता. यावेळी गतीने मीट केलं जात आहे. पहिला झटका लागतोय. 12 चेंडूत 21 धावांची खेळी खेळून परततोय फलंदाज अप्पा काशीद. नवीन फलंदाज मैदानात येतोय जिलानी. नंबर 3 वर फलंदाजी करण्यासाठी.
आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज विकेट, स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे जिलानी. चांगला चेंडू, षटक या ठिकाणी संपतय. चौथं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती मात्र 29. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 67 धावांची आवश्यकता आहे. 67 धावांची आवश्यकता. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्या द्यायचा जेवढा त्रास द्या द्यायचा जेवढा त्रास That's all. तुम्ही भिडा किती 12 चेंडू 67 धावांची गरज आहे. 67 रन्स इन 12 बॉल्स. राहुल वांगडे घेऊन येतोय पेनल्टी मेट षटक या सामन्यातलं. 12 चेंडू 67 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे सागर निकम. प्रत्येक चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवावं लागेल. मोठा फटका खेळलाय, डीप मध्ये खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. सिंगलने मात्र आता प्रत्येक चेंडूवर षटकाराची अपेक्षा असेल. सामना कुठेतरी हातातून निसटतोय तो अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड या संघाच्या. 11 चेंडू 66 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता. जिलानी शेख स्ट्रायकर एंडवर. पुढचा चेंडू गोलंदाज राहुलचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर क्षेत्रात जातोय मात्र 1 धाव मिळेल. एका धावेसह आता सामना मात्र असं वाटतंय की मात्र औपचारिकता राहिली या सामन्यात, कारण 10 चेंडू आणि 65 धावा हे समीकरण आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाजाचा. राहुल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. 3 चेंडू झालेत, आल्यात मात्र 2 धावा. 9 चेंडू 65 धावा हे समीकरण. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो संघ आहे आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. यावेळी वाईड प्लस डिक्लेअर 1, 1+1 2 धावा मिळतायत. एक धाव मिळते डिक्लेअरच्या रूपात. बोल केला आहे. चेंडू जातोय का सीमा पार आपल्याला पाहायचा आहे, पण पुन्हा एकदा चेंडू जातोय मात्र 2 धावांसाठी डिक्लेअरच्या क्षेत्रात. या षटकातील एकूण चेंडू झालेत आता 5. 1 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर डिक्लेअरच्या रूपात 1 धाव. 1+1 2 मिळतात एक्स्ट्राच्या रूपात. थोडस अनुशासन कमी दिसतंय गोलंदाज राहुलच्या गोलंदाजीमध्ये. 2 धावांसह स्कोर वाढतोय. एकूण धावसंख्या झाली ती 38.
यानंतरचा होणार आणखी एक मोठा सामना होणार आहे किंग्ज 11 माळवाडी विरुद्ध कर्णवीर केसरी कडेगाव. माळवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण दुसरा सामना सुरू करणार आहोत. एकूण 4 सामने आपल्याला आजच्या दिवसात संपवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आहे परत एकदा गोलंदाज राहुल या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन. मोठा फटका खेळला यावेळी जिलानीच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंगाचा षटकार. षटक या ठिकाणी संपतंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. 6 चेंडू 53 धावा. आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा आहे. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर निलेश राजे भोसले. पहिला चेंडू. मोठा फटका सागरच्या बॅट मधून. हा येतोय उत्तुंग षटकार. आता मात्र सामना हातात निसटलाय तो अतुल दादा प्रतिष्ठान कराड या संघाच्या. 5 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली ती 50. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप मध्ये खेळाडू आहे. सरळ त्यांच्या हातात एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेसह शेवटचे 4 चेंडू या पहिल्या क्वार्टर फायनल मधील. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. जिलानी शेख स्ट्रायकर एंडवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. प्रयत्न होता पण झेल निश्चितच टिपला जात नाहीये. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 3 चेंडू झाले. 3 चेंडूत आलेत मात्र 8 धावा. शेवटचे 3 चेंडू या सामन्यातील या स्पर्धेतील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना. ज्या सामन्यात विजयाच्या दिशेने जातोय तो संघ आहे आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड. कोणतीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनंती असणार आहे कर्णवीर केसरी कडेगाव आणि किंग्ज 11 माळवाडी. सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा सामना आपल्याला लगेच सुरू करायचा आहे. यावेळी मोठा फटका खेळलाय आणि मात्र एक सिंगल मिळेल. शेवटचा चेंडू. खर तर या सामन्यात सागर निकम कडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण एक संघर्षमय पारी. शेवटच्या चेंडूवर हा जिलानीच्या बॅट मधून येतोय षटकार पण मोठ्या धावाने हा सामना जिंकलाय आदिमाया त्रिनय स्पोर्ट्स कराड संघाने. थँक्यू डीजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय अमोलजी भोजने. एक उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या बरोबर विकी पाटील या 2 मान्यवरांना विनंती करतो की आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला प्रेझेंटेशन बॉक्स कडे या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानात उतरा. कर्णवीर केसरी कडेगाव संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं संघ अडचणीत असताना कर्णधार म्हणजे काय, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट याचं उदाहरण दिलं तो खेळाडू अर्थात
रफिक तांबोळी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या लगेचच. विकी पाटील व सन्माननीय अमोल भोजने यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. तो खेळाडू आहे अर्थातच उत्कृष्ट फलंदाजी करणारा 16 चेंडू 43 धावांची खेळी खेळणारा खेळाडू अर्थातच रफिक तांबोळी संघाचा कर्णधार. आदिमा यात्रेने स्पोर्ट्स करार संघाचा कर्णधार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महत्वाच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट खेळी केली आहे. यानंतरचा होणारा सामना आहे कर्णवीर केसरी कडेगाव विरुद्ध किंग्ज 11 माळवाडी. दोन्ही संघांना सूचना असतील. ऍक्टिव्हिटीज आहे. विनंती असेल संघाचे कर्णधार रफिक तांबोळी आपण समालोचन कक्षाकडे या. त्रिनेश हॅलो आदिमा या त्रिनेश स्पोर्ट्स करार संघाचे कर्णधार या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच रफिक तांबोळी समालोचन कक्षाकडे या. रोहित जाधव आपण चेंडू मैदानात द्या. चला या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या संघाने सामना जिंकलाय तो आदि